चला तर मग पहिलं आपण आज या व्यक्तीबद्दल म्हणजे अनिरुद्ध पाटील यांच्याबद्दल थोडीशी माहिती करून घेऊ. अनिरुद्ध पाटील यांचा जन्म सोलापूर. मगाशी जसं अगोदरच्या व्हिडिओत मी सांगितलं की हा 10 तारीखला मार्चला 1990 झाला. पण त्यांचं जर बर्थ सर्टिफिकेट पाहिलं तर बर्थ सर्टिफिकेटवर वडिलांचं नाव वेगळं आहे आणि काय असं काहीतरी आहे. त्यांच्या आईचं तुम्ही आधार कार्ड पाहिलं तर त्याच्यावरही त्यांच्या हजबंडचं नाव वेगळं आहे. तर मला ह्यामध्ये तर्क लावायचं नाही आहे एक्झॅक्टली हे काय सिच्युएशन हे मला नंतर हळूहळू जाणवलं. त्यांचं लग्न 18व्या वर्षी जवळपास झालं आणि तेही एका व्यक्तीसोबत जो वयाने 10 वर्ष मोठा होता. त्याचं नाव अनिरुद्ध दिलीप पाटील. अनिरुद्ध यांचे वडील एक फोटोग्राफर आहेत. आई ऑल्सो त्यांचा हाऊसवाईफ आहे. त्यांना एक भाऊ आहे आणि तो अब्रॉडला सेटल आहे. त्यांचं यात काही घेणं देणं नाही, तरी पण एक नाव वगैरे नमूद करणं मला वाटत नाही बरोबर. लागलंच कोणाला तर तेही पुरावे देऊ शकेल. आणि त्यांचं जेव्हा लग्न झालं तेही लव्ह मॅरेजच होतं. माझ्या मते 14 वर्ष यांचं लग्न टिकलं आणि डिवोर्स प्रोसेस ही 14 वर्षानंतर तेच झाला. की चांगला संसार होता. फक्त रिझन काय सांगण्यात आलं की सासऱ्याने हात उचलला, पण एक्झॅक्टली तसं नाही. काही गोष्टी आहेत लपवल्या गेल्या त्याही मी उघडकीस सांगत आहे. पण आत्तापुरती फक्त त्यांचा बॅकग्राऊंड किंवा त्यांची माहिती देणं गरजेचं होतं. आधार कार्ड पॅन कार्डचे डिटेल्स आहेतच. त्याचंही मी एक फोटो स्वरूपात यूट्यूबवरती किंवा इतर सोशल मीडियावरती पोस्ट करेनच. त्यांना एक मुलगी आहे अद्विका पाटील, वर्ष 13-14 म्हणजे 8वीतच होती. दोन्ही अजूनपर्यंत म्हणजे आता 10वीत असायला पाहिजे होती. पण मयुरी यांच्या काही गोष्टींमुळे तीही एका ट्रॉमामध्ये किंवा काहीतरी आपण म्हणू शकतो की तीही थोड्याशा वेगळ्या सिच्युएशनमध्ये आणि आताही तेच चालू आहे. मला ही त्यांची थोडीफार बॅकग्राऊंड. सध्या राहायला चारकोपला, पण मुंबईत कशा पोचल्या तर कोल्हापूरवरनं लग्न झाल्यावर सोलापूरवरून लग्न झाल्यावर कोल्हापूर निघाला. कोल्हापूरमधून राहिला थोडे काळ. तोही ॲड्रेस आपल्याकडे आहे. त्यानंतर पुण्यात आल्या. पुण्यातही काही गोष्टी घडल्या आहेत. पुण्यातून नंतर मुंबईत आल्या आणि आता मुंबईतही त्याच गोष्टी घडत आहेत. तर त्या गोष्टी आपण हळूहळू एक टप्प्याटप्प्याने करू. कारण का आपलं कसं आहे, जास्तीत जास्त लेंदी व्हिडिओ बनवणं म्हणजे लोकांनाही तेवढं आवडत नाही. हळूहळू आपण आपले ब्लॉग्स व्हिडिओज करू. आता तात्पुरती धन्यवाद.